नाशिकमध्ये ठाकरे सेनेचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याच्या चर्चा। काही नगरसेवकांची शिंदेंच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याची माहिती। तर नाशिकमधील ठाकरेंच्या नगरसेवकांनी फुटीच्या चर्चा फेटाळल्या। कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी रोहित पवार, राम शिंदे एकत्र। नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादी एकत्र। कर्जतच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया शेलार यांची निवड। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ। पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। पवारांनी मेहनतीने खासदार निवडून आणले, अस्वस्थ होण्याचं कारण नाही, राऊतांची प्रतिक्रिया। तर भाजपची आमदार खासदारांची भूक कधीही शमणार नाही, वडेट्टीवारांचा टोला। नाशिक TCS धर्मांतर प्रकरणी निदा खानला जामीन मंजूर। जामीन देताना कोर्टानं दिला श्रीकृष्णाचा दाखला। बाळाच्या हितासाठी आरोपी निदा खानला जामीन। नगरसेवक रमेश म्हात्रेला रुग्णालयातून डिस्चार्ज। म्हात्रेला थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार। डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी रमेश म्हात्रेला आहे अटक। पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये 45 तासांनंतरही शोधकार्य सुरूच। दुर्घटनेत एकाचा मृत्यू, अजूनही 8 कर्मचारी अडकल्याची माहिती। मुख्यमंत्री भेट देण्याची शक्यता। मुंढवा शासकीय जमीन गैरव्यवहारामध्ये नोंदवण्यात आलेला दस्त अखेर रद्द। दस्त रद्द झाल्यानं मुद्रांक शुल्क आणि दंड रद्द होण्याचा मार्ग मोकळा। खासदार पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीला दिलासा मिळण्याची शक्यता। पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। अंतिम आठवडा प्रस्तावावर आज चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस आज देणार उत्तर। राज्यातील मुदत संपलेल्या 15,636 ग्रामपंचायत निवडणुका लावणीवर पडण्याची शक्यता। नव्या मतदार यादीनंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार। नवीन वर्षही उजाडण्याची शक्यता। चेंबूरमधील झाड कोसळून विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समितीनं काँक्रिटीकरणालाच धरलं जबाबदार। झाडांच्या मुळापर्यंत पाणी आणि माती पोहोचत नसल्यानं झाड कमकुवत झाल्याचा निष्कर्ष। चौकशी अहवाल विशेष सभागृहात सादर होणार। मुंबई कोल्हापूर मार्गावरील महालक्ष्मी एक्सप्रेस 17 जुलैपर्यंत रद्द। कर्जत लोणावळा घाटात दरड कोसळल्यानं निर्णय। मुंबई मार्गावरील 22 रेल्वे गाड्याही रद्द। रत्नागिरीतील रघुवीर घाट पर्यटकांसाठी तात्पुरता बंद। 9 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान प्रतिबंधात्मक आदेश जारी। दरड कोसळण्याचा धोका वाढल्यानं पावसाळ्यामध्ये रघुवीर घाट बंद राहणार। नाशिकच्या आश्रमशाळेत 9वीच्या विद्यार्थिनीनं दिला बाळाला जन्म। विद्यार्थिनीशी संबंध ठेवणारा अल्पवयीन आरोपी मुलीचाच नातेवाईक। आश्रमशाळेच्या देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह। नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये FDAची धडक कारवाई। नागपुरात MS इंदोर नमकीन प्रॉडक्ट्सवर FDAची कारवाई। बुरशी लागलेली मिठाई, मुदतबाह्य अन्न जप्त। तर संभाजीनगरच्या फुलंब्रीतील सिद्धेश्वर दूध डेअरीवर FDAची धाड। नांदेडमध्ये आरोग्याला घातक ठरू शकणाऱ्या पाकिस्तानी उत्पादनांवर कारवाई। तब्बल 37 प्रकारची प्रतिबंधित पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं जप्त। जप्त मालाची किंमत तब्बल 50 ते 60 लाख रुपयांच्या घरात। ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींकडून ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख। ऑपरेशन सिंदूर दरम्यान सगळ्यांनी डेमो पाहिला असेल, मोदींचं विधान। दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर स्फोट होताना आवाज जगात घुमत होता, असंही वक्तव्य।